पितृपक्षाचा पंधरवडा सुरू झाला असून या काळात पितरांचे तर्पण आणि श्राद्धविधी केली जाते. पितृपक्षाच्या काळात पितृ पृथ्वी तलावर येतात असे म्हटले जाते. हा काळ पितरांसाठी मानला जातो. श्राद्धविधीनंतर तृप्त होऊन पितर त्या व्यक्तीला कीर्ती, वैभव, सुख आणि सामर्थ्याचा आशीर्वाद देतात. गरुड पुराणात असे म्हटले आहे की मृत्यूनंतर आत्मा नेमका जातो कुठे, त्याचे काय होते, मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास कसा होतो, त्याला कोणत्या गोष्टीचा सामना करावा लागतो, आत्मा यमलोकात कसा पोहोचतो. गुरु पुराणानुसार गरुडदेव भगवान विष्णूला हा प्रश्न विचारतात. ते म्हणतात की आत्म्याचा प्रवास कसा असतो. जाणून घेऊया पितृपक्षातील आत्म्याविषयी सविस्तर. गरुड पुराणानुसार गरुडदेव भगवान विष्णूंना आत्म्यांच्या प्रवासाबद्दल विचारतात. भगवान विष्णू म्हणतात की मृत्यूनंतर आत्म्याचा यमलोकाकडे जाण्याचा मार्ग हा अतिशय त्रासदायक असतो. या ठिकाणी अन्नपाण्याची सोय नाही. याशिवाय प्रलय काळाप्रमाणे सूर्य तेवत असतो. त्या मार्गावरून जाणाऱ्या पापी माणसाला कधी गार वाऱ्याचा, कधी काटेरी किंवा विषारी सापांचा, तर कधी विंचू आणि आगीत जाळतात. आत्मा या सर्व गोष्टींमधून मार्गक्रमण करून 2000 लांब आणि रुंद अशा भयंकर पर्यंत पोहोचतो. जंगलात अनेक प्रकारच्या संकटातून जात असलेला आत्मा कुठेतरी नरकाच्या गडद खड्ड्यात किंवा कुठेतरी धोकादायक डोंगरावर पडतो. अशा प्रकारे आत्म्याचा प्रवास सुरू राहतो. आत्म्याच्या यमलोकापर्यंतचा प्रवास 13 महिने असतो, जिथे आत्मा वेगवेगळ्या शहरांमधून जातो. पहिल्या महिन्यात यमदूत आत्म्याला पाशात बांधून खेचतो. पहिले नगर सौरीपूरला जातो. जंगम नावाचा राजा सौरीपूरमध्ये राज्य करतो. त्याला आत्मा घाबरतो आणि विश्रांती घेतो. 3 पाक्षिक पिंडदानाप्रमाणे अर्पण केलेले अन्न, पाणी त्याच्या जन्माच्या वेळी आत्म्यांच्या पुत्राने अर्पण केलेले अन्न आणि पाणी खात ते पुढे जाते. दुसऱ्या महिन्यात आत्मा नागेंद्र भवनात जातो, जिथे भयंकर जंगले आहेत. हे पाहून आत्मा दुःखाने आणि मोठ्याने रडतो. क्रूर यमदूतांच्या फासात बांधल्याने आत्मा 2 महिने रडत राहतो. यावेळी आत्म्याच्या नातेवाईकांनी दिलेले दुसऱ्या मासिक पाळीचे द्रव्य, पाणी आणि कपडे दिले जातात. 3ऱ्या महिन्यात आत्मा गंधर्वपूर शहरात जातो. तिथे तो पिंड गंधर्वपुरात अर्पण करत पुढचा प्रवास करतो. 4थ्या महिन्यात आत्मा शैलमपूर शहरात जातो, जिथे आत्म्यावर दगड फेकले जातात. शैलमपूर शहरात 4थ्या महिन्यात दिलेला पिंड ग्रहण केल्यानंतर आत्मा यमदूतासह पुढे जातो. 5व्या महिन्यामध्ये कौशपूर शहरात आत्मा जातो. कौशपूर शहरात 5व्या मासिक पाळीचा अनुभव घेतल्यानंतर आत्मा पुढे प्रवास करतो. या ठिकाणी 15 दिवस राहतो. त्यानंतर 5.5 महिन्यांनी न्यूनशील मासिक या वेळेला घाटासह पिंडदान अर्पण केल्याने आत्मा काहीसा तृप्त होतो. कुटुंबातील लोकांनी पिंडदान आणि तर्पण केल्याने आत्मा काहीसा तृप्त होतो. कुरपूर शहरात आत्मा अर्धा वेळ विश्रांती घेतो आणि पुढे जातो. या प्रवासात यमदूत आत्म्याला फास लावून जमिनीवर आणतो. 6व्या महिन्यात यमदूत आत्म्याला चित्रभवन नावाच्या शहरात घेऊन जातो. या ठिकाणी यमराजाचा धाकटा भाऊ चित्रभवन नगरात राहतो. महाकाय यमाच्या भावाला पाहून आत्मा घाबरतो. त्यानंतर महावैतरणी नदीजवळ पोहोचतो. नदीच्या पलीकडे नेण्यासाठी यमदूत म्हणतो की आम्ही मोठ्या वैतरणी नदीत नौका घेऊन जातो आहोत. तू काही पुण्य केले असतील तर सांग, याची तुला पुढच्या प्रवासात मदत होईल. तत्वाच्या विद्वान ऋषींनी दानाला वितरण असे म्हटले जाते. नदीत बोट तरंगते म्हणून तिचे नाव वैतरणा नदी असे आहे. यमराज आत्म्याला म्हणतो, तुम्ही गाय दान केली तर ही बोट तुमच्याजवळ येईल. दान केल्याशिवाय ती कुणालाही बसवत नाही. आत्म्याने जन्माच्या वेळी कोणतेही दान केले नाही तर पापी आत्मा वैतरणा नदीत बुडतो. यावेळी आकाशात राहणारे यमदूत त्या आत्म्याला तोंडात काटा टोचून वैतरणा नदीच्या पलीकडे घेऊन जातो. 6व्या महिन्यामध्ये अन्न ग्रहण करून आत्मा पुढे जातो, परंतु वाटेत भुकेने तळमळतो. 7व्या महिन्यात आत्मा भगवतपदपुराला पोहोचतो, जिथे तो कुटुंबातील सदस्यांनी दिलेल्या 7वा मासिक पिंडदान देतो. भगवतपद नगरीनंतर आत्मा 8व्या महिन्यात दुःखद नावाच्या नगरात पोहोचतो. त्या वाटेवर आत्मा अनेक संकटांना तोंड देतो. दुःखी नगरीत 8व्या महिन्यातील वेदना सहन करूनच पुढे चालत 9व्या महिन्यात नानकरंद नावाच्या नगरीत पोहोचतो. या शहरात अनेक प्रकारचे भयंकर प्राणी राहतात, ज्यांना पाहून आत्मा दुःखी होतो आणि रडत राहतो. दुःखी आत्मा पुढे जातो. 10व्या महिन्यात प्रवेश करतो आणि सुप्त भवनात पोहोचतो. 10व्या महिन्यात नातेवाईकांनी अर्पण केलेले पिंडदान अर्पण केल्यानंतर तो 11व्या महिन्यामध्ये रौद्र नावाच्या नगरात पोहोचतो. रौद्रनगरीमध्ये पुत्रादी 11व्या महिन्यात दिलेल्या पिंडाचा आस्वाद घेत आत्मा 11.5 महिन्यात पयोदर्शन नावाच्या नगरीत पोहोचतो. पयोदर्शनाच्या नगरीचा आत्मा 12व्या महिन्यामध्ये शीताधाय नावाच्या नगरीत पोहोचतो. शीताधाय शहरात
बर्फापेक्षा 100 पट जास्त थंडी असते. या शहरात थंडीने ग्रासलेला आणि भूकेने व्याकुळ झालेला आत्मा दुःखापासून मुक्त होण्यासाठी नातेवाईकांकडे काही मागतो. तेव्हा यमदूत सांगतात की तुमच्यात काही गुण आहेत जे तुमचे दुःख दूर करू शकतात. या नगरीत आत्मा वार्षिक मांस खाऊन संयम प्राप्त करतो. 12 महिन्याच्या दुःखानंतर आत्मा यमनगराजवळील बाहुबीथी नावाच्या नगरात पोहोचतो. आत्मा शरीरातून जन्माला आलेले शरीर सोडतो. भगवान विष्णू गरुडदेवांना म्हणतात, हे गरुड, आत्मा यमाच्या दूतांसह अंगठ्याच्या आकाराचे शरीर घेऊन यमनगरात पोहोचतो. तेथे यमराज जीवाला कर्मानुसार फळं देतात.